ते आज निर्मनुष्य झालं आहे. त्या ठिकाणी साई भक्त येत नाही आहे. अहो छोटे मोठे व्यावसायिक जाऊ द्या, आमच्यासारखा मोठा व्यवसाय देखील मेतकुटीला आलेला आहे. त्याच्यामुळे खरं तर या गोष्टीचा विचार सर्व नेते मंडळींनी करावा असं मला वाटतं आहे. आमच्याकडं शैक्षणिक स्तर अतिशय ढासळलेलं आहे. शिक्षणासाठी काही नाही. शिक्षण परत आज आज तीर्थक्षेत्र आहे. तीर्थक्षेत्र असताना या ठिकाणी हार प्रसाद फुल विकता येत नाही. त्याला देखील कारणीभूत आम्ही आहोत. कारण तुम्हाला तुमचे खरंच मी आभार व्यक्त करतो की आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण या विषयाला वाचा फोडली. कारण खूप वाईट अवस्था आहे शिर्डीमध्ये. आज शिर्डी हे अंगावर काटा येतो ज्यावेळेस ते 6 नंबर गेटला जातात. 6 नंबर गेटपासून ते बाबांच्या समाधीपर्यंत पोचायला त्यांना इतका त्रास होत असेल तर इथं साईभक्त येईल तरी कसा. ही देखील एक या ठिकाणी जर आपण जी दर्शन रांग केली, ही दर्शन रांग करत असताना तुम्ही कोणता दृष्टिकोन ठेवला? काहीच नाही. आज की आमचे जे शिर्डीतील युवक आहेत ना, ते एकदम निष्क्रिय झालेले आहेत. पण दुर्दैवानं म्हणावं लागेल की आमच्याकडे इझी मनी आलेलं आहे. म्हणजे आम्हाला खूप स्वस्त, पक्ष कोणताही असो, विश्वस्त कोणत्या पक्षाचे असो, या ठिकाणी विश्वस्त मंडळ येण्यासाठी सर्वांनी मी तो म्हणतो काम केलं पाहिजे. आणि ते आवाज जायची या शिर्डीमध्ये सोन्याचा धूर निघतो का काय, अशा प्रकारच्या वातावरण या शिर्डीमध्ये होतं. तर आज कुठंतरी ते कमी होताना दिसतं आहे. याचं निश्चितच माझ्या मनाला वाईट वाटतं. खुशखबर. शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. त्वरा करा. प्ले ग्रुप नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, इयत्ता 1 ते इयत्ता 10वी 100% निकालाची परंपरा असलेली संस्था. नवीन भव्य इमारती, डिजिटल क्लासरूम, विविध खेळांची सुविधा, अनुभवी शिक्षक वृंद, स्पोकन इंग्लिशवर भर, पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल. तर त्वरा करा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, शिर्डी, पिंपळवाडी रोड, शिर्डी. संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील, प्राध्यापक सौ कुऱ्हे मंगला एन. मोबाईल क्रमांक 9822080163 तसेच 7350962585. शिर्डी शहरामध्ये गेल्या 2 महिन्यापासून ओसरलेली गर्दी ही व्यावसायिकांच्या चिंतेचं वातावरण ठरलेलं आहे. छोटे मोठे जे व्यवसाय करत असतात, अनेकांचे भाडुचरी दुकानं आहेत, काही लोक हातावर विक्री करतात. मात्र आज अक्षरशः व्यावसायिक मेटाकुटीला आलेलं आहे. आज हे व्यावसायिकांवर आलेलं आर्थिक संकट आणि ओसरलेली गर्दी याचा परिणाम हा शिर्डीच्या संपूर्ण बाजारपेठेवरच दिसून येत आहे. साईबाबा संस्थांच्या देणगीमध्ये सुद्धा आणि भाविकांची येणारी संख्या यात सुद्धा घट झाल्याचं साईबाबा संस्थांच्या एका जबाबदार अधिकाऱ्याने खाजगीत सांगितल्याची माहिती आहे. आज आपण शिर्डी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते यांच्याकडे आलेलो आहोत. शिर्डीच्या राजकारणाबाबत अनेकदा त्यांनी स्पष्ट वक्ता म्हणून त्यांची ओळख आहे. प्रत्येक प्रश्नावर ते आपलं मत स्पष्टपणे व्यक्त करत असतात. आज शिर्डीच्या अर्थकारणाबाबत काय त्यांचं मत आहे आणि त्याच्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे ते विचारायला आपण आज त्यांच्याकडे आलेलो आहोत. दादा, आज जी शिर्डीची रोडवलेली संख्या आहे साई भक्तांची आणि त्यात अर्थकारण बऱ्यापैकी शिर्डीचं आता अक्षरशः व्यावसायिक मेटाकुटीला आलेले आहेत. त्यांचं भाडंसुद्धा सुटणं मुश्किल आहे. काय वाटतंय, का गर्दी कमी झालेली आहे आणि कसं या कमी झालेल्या गर्दीकडे आणि बिघडलेल्या अर्थकारणाकडे कसं बघता आपण? आता आपण पाहिलं की ही संपूर्ण अर्थव्यवस्था आपली शिर्डीची ही संपूर्ण साईबाबांवर अवलंबून आहे. खरं तर साईबाबा इथे आहेत म्हणून या सर्व पंचकृषीचं अर्थकारण अतिशय व्यवस्थितपणे चालू आहे. पण दुर्दैवानं म्हणा किंवा आपल्या काही चुका म्हणा किंवा आपला जो दूरदृष्टिकोन असेल त्याचा अभाव म्हणा, याच्यामुळे आज 100% या ठिकाणी साई भक्तांची संख्या कमी होताना दिसते. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमची जी कामधेनू आहे या पंचकृषीची श्री साईबाबा संस्थान, की या साईबाबा संस्थांमध्ये हजारो कर्मचारी या ठिकाणी उदरनिर्वाहावर काम करतात, साई सेवा देतात. आज त्या साईबाबा संस्थांच्या दानपेटीमध्ये येणाऱ्या देणगीमध्ये पण देखील लक्षणीय घट या ठिकाणी आलेली आहे. ती घट काही कमी नाही, जवळपास 30 ते 35% घट आहे.
ही माहिती आम्हाला मिळाली. आम्ही 4-5 दिवसापूर्वी सर्व शिर्डी ग्रामस्थ काही विषयाच्या साठी जे कार्यकारी अधिकारी गाडीलकर साहेब आणि उपकार्यकारी अधिकारी होळवळे साहेब यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान अनेक गोष्टींचा उहापोह झाला, अनेक गोष्टींबाबत चर्चा झाली. परंतु यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ज्याप्रमाणे सोनाराने कान टोचावे त्याप्रमाणे उपकार्यकारी अधिकाऱ्यांनी आमच्यासमोर धक्कादायक गोष्ट सांगितली की या ठिकाणी साई भक्तांची संख्या कमी होती आहे, त्याचबरोबर देणगींमध्ये देखील घट होती आहे. याचं देखील मग मला कुठंतरी वाईट वाटलं या गोष्टीचं की जे सोन्याची शिर्डी म्हणून एक काळ ओळखली जायची, या शिर्डीमध्ये सोन्याचा धूर निघतो का काय अशा प्रकारच्या वातावरण या शिर्डीमध्ये होतं. तर आज कुठंतरी ते कमी होताना दिसतं आहे. याचं निश्चितच माझ्या मनाला वाईट वाटतं. एक युवक म्हणून किंवा एक शिर्डीचा भूमिपुत्र म्हणून मला सर्व स्तरातील जे आहेत आपले जे व्यावसायिक आहेत त्याची खरंच मला काळजी वाटते. कारण आज आपण पाहतो, आपण सर्व शिर्डीच्या साईबाबांच्या नावाने पोट भरत आहोत. इथे साईबाबा होते, साईबाबांचं वास्तव्य होतं, म्हणून आज आपण या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं जीवन या ठिकाणी आपण जगतो, एक चांगल्या प्रकारचं आयुष्य आपण आज या ठिकाणी व्यतीत करत आहोत. परंतु या सर्व गोष्टीला आपणच कारणीभूत असं मला वाटतं. मग या रोडणारी संख्या असेल किंवा येणारा भक्तीमध्ये घट असेल, देणगीमध्ये भक्त असेल, तर याचे सर्व आपण जबाबदारी ही आपण स्वतःवर घेतली पाहिजे असं मला वाटतं. मुळात साईबाबा संस्थान, शिर्डी नगर परिषद, त्याचबरोबर शिर्डी पोलीस स्टेशन, त्याचबरोबर शिर्डी ग्रामस्थ, ही जी पंचसूत्री आहे ना, ही पंचसूत्री जर एकत्र काम केलं तरच या ठिकाणी साई भक्तांना एक चांगलं वातावरण मिळणार आहे. आज आपण अनेक गोष्टी आहेत की त्या साई भक्तांच्या संख्येमध्ये घट होते असं मला वाटतं. दादा, तुम्ही म्हणता की सर्व पंचसूत्री जे 5 प्रशासन आहे आपल्या इथलं सगळं एकत्र येऊन काम जर सुरू केलं तर 100% ही परिस्थिती बदलली जाईल. मात्र साईबाबा संस्थांच्या वतीने काय उपाययोजना नेमकी केली पाहिजे गर्दी वाढण्यासाठी किंवा अर्थकारण पुन्हा सुस्थितीत येण्यासाठी, असं काय वाटतं तुम्हाला? साईबाबा संस्थांकडून काय उपाययोजना केल्या पाहिजे? मुळातच मध्यंतरी पण मी याबाबत वर्तमानपत्रामध्ये त्याचबरोबर इतर वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली होती की या ठिकाणी साईबाबा संस्थांची जी मूळ घटना आहे, म्हणजे जे साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ आहे त्याची मुळात घटनाच खरी तर बदलली गेली पाहिजे. कारण अतिशय दुर्दैवानं सांगावं लागतं की साईबाबांच्या या झोळीमध्ये लाखो करोडो रुपये पडलेले आहेत, परंतु त्याचा विनियोग या ठिकाणी साई भक्तांसाठी करता येत नाही किंवा शिर्डीच्या विकासासाठी देखील करता येत नाही. दुर्दैवानं म्हणावं लागतं. याला कारणीभूत काही माहितीच्या अधिकारातील लोक पण आहेत की ज्याच्यामुळे देखील विकासाला गदा आलेली आहे. या बाबतीत अनेक ठिकाणी चर्चा झालेली आहे, परंतु लोक दबक्या आवाजात बोलतात, परंतु जाहीररित्या कोणी बोलत नाही. हे शिर्डीकरांचं दुर्दैव आहे. खरं तर राजकीय उदासीनता, वरिष्ठ नेत्यांची उदासीनता याबाबत आहे. खरं आज आपण पाहतो शिर्डीच्या बाबांच्या समाधीवर अनेक मोठमोठे नेते नतमस्तक होतात. या ठिकाणी आम्ही देखील आमचं पोट दुखतं म्हणून त्यांना सांगितलं पाहिजे. आज या प्रकारे साईबाबा संस्थांच्या विश्वस्त मंडळ या ठिकाणी स्थापन झालं तर निश्चितच एक चांगलं विकासात्मक शिर्डी आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या वेळेस आशुतोष काळेंच्या माध्यमातून विश्वस्त मंडळ होतं, अतिशय चांगलं काम करत होतं. दुर्दैवानं ते गेलं. पक्ष कोणताही असो, विश्वस्त कोणत्या पक्षाचे असो, या ठिकाणी विश्वस्त मंडळ येण्यासाठी सर्वांनी मी तो म्हणतो काम केलं पाहिजे आणि ते अबाधित विश्वस्त मंडळ राहिलं पाहिजे. 3 वर्षासाठी त्यांनी व्यवस्थित त्यांना देखील फ्री हँड दिला पाहिजे आणि त्यांनी देखील अतिशय प्रामाणिकपणे साई सेवा म्हणून या ठिकाणी आपल्या पदाचा उपयोग केला पाहिजे असं मला वाटतं. या ठिकाणी अनेक गोष्टी आहेत. मग याच्यामध्ये माहितीच्या अधिकारातील लोक वेळोवेळी माहितीच्या अधिकारामध्ये पत्र देणं, मग चांगला एखादा प्रकल्प असेल तो राबवला गेला पाहिजे, त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजे असं मला वाटतं. राजकीय जे आपल्या इथली लोक आहेत ते कुठंतरी पाठपुरावा करायला कमी पडतात का? किंवा मोठं गार्डन असेल, लेझर शो असेल, याचे प्रोजेक्ट अनेक वेळा आले ना अनेक वेळा पुन्हा बासनात गुंडाळले गेले. याबाबत तुम्हाला कधी काही वाटत नाही का होत नाही, आपण पाठपुरावा केला पाहिजे, तुम्ही सगळे लोक एकत्र का येत नाही यासाठी? मुळातच असं झालेलं आहे की आमचे जे शिर्डीतील युवक आहेत ना ते एकदम निष्क्रिय झालेले आहेत. पण दुर्दैवानं म्हणावं लागेल की आमच्याकडे इझी मनी आलेला आहे, म्हणजे आम्हाला खूप स्वस्त लवकर आम्हाला साईबाबांच्या कृपेनं पैसा कमवता येतो. त्याच्यामुळे आम्हाला जास्ती काही साईबाबांच्या कृपेनं बुद्धीपेक्षा साईबाबांनी आम्हाला खूप जास्त दिलेलं आहे. परंतु जर या युवकांनी माझ्यासह मी म्हणतो आहे, जर आपण सर्वांनी वैचारिक बैठक बसवली
कारण आपण युवकांमध्ये एवढी मोठी ताकद आहे. युवकांनी जर क्रांती घडवली तर 100% कोणताही नेता असेल तर त्याला आपण सांगू शकतो की आज शिर्डीची परिस्थिती काय आहे. खरं तर आज आपण पाहिलं साईबाबा संस्थांच्या बाबतीत पाहिलं, साईबाबा संस्थाने कायम कोर्टाच्या किंवा उच्च न्यायालयाच्या कामकाजावर काम करत असतं किंवा त्यांच्या निर्देशाने काम करत असतं. त्याच्यामुळे अनेक निर्बंध साईबाबा संस्थांना आहेत. त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी घटना बदलून या ठिकाणी विश्वस्त मंडळ असलं तर 100% या ठिकाणी विकास होईल. नंबर 2, या ठिकाणी जर आपण जी दर्शन रांग केली, ही दर्शन रांग करत असताना तुम्ही कोणता दृष्टिकोन ठेवला? काहीच नाही. आज तुम्ही बघितलं, आज 2 ते 2.5 किलोमीटर जर आपल्याला समाधीपर्यंत चालत यावं लागत असेल तर निश्चितच ते साई भक्तांसाठी खूप मोठी चुकीची गोष्ट आहे. आज अनेक वृद्ध साई भक्त आहेत, अतिशय वैतागलेले, मेतकुटीला आलेले आहेत. त्यांना अक्षरशः अंगावर काटा येतो ज्यावेळेस ते 6 नंबर गेटला जातात. 6 नंबर गेटपासून ते बाबांच्या समाधीपर्यंत पोचायला त्यांना इतका त्रास होत असेल तर इथं साई भक्त येईल तरी कसा? ही देखील एक गोष्ट आहे. त्याच्यामुळं ABCD असे ब्लॉक वाईज तुम्ही जर ठेवले असते तर तिथं व्यवस्थित साई भक्तांना देखील सुकर दर्शन व्यवस्था झाली असती. सगळा दृष्टिकोन हा आम्ही व्यावसायिक पाहत नाही, साई भक्तांचा देखील केंद्रस्थानी ठेवून आपण निर्णय घेतले पाहिजे असं मला वाटतं. दुर्दैवाने या ठिकाणी चांगला अधिकारी येतच नाही. आपला अधिकारी यायचा, पाट्या टाकायचे आणि निघून जायचं. म्हणून मी तुम्हाला तेच सांगतो आहे की या ठिकाणी जर साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था जर कार्यरत झाली आणि या पंचक्रोशीतले विश्वस्त जर प्रामाणिक या ठिकाणी साई भक्त म्हणून काम केलं तर निश्चितच पुन्हा एकदा सुकार आणि सुंदर असा विकसनशील शिर्डी आपल्याला पाहायला मिळेल. आणि आज दुर्दैवाने तुमचे खरंच मी आभार व्यक्त करतो की आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण या विषयाला वाचा फोडली. कारण खूप वाईट अवस्था आहे शिर्डीमध्ये. आज शिर्डी हे गाव म्हटलं तर यास प्रत्येक जाती समूहाचा श्रीमंत, गरीब, आज फुटपाथवर काम करणारा आणि त्या गाव आलं म्हणजे सगळ्याच गोष्टी आल्या. गाव आलं म्हणजे सगळेच स्तराचे लोक आले. सगळ्या कोणाची आर्थिक सुबत्ता नसेल, कोणाची असेल. आज इतकी वाईट अवस्था आहे. आमच्याकडं शैक्षणिक स्तर अतिशय ढासळलेलं आहे. शिक्षणासाठी काही नाही. शिक्षण परत आज तीर्थक्षेत्र आहे. तीर्थक्षेत्र असताना या ठिकाणी हार, प्रसाद, फुल विकता येत नाही. त्याला देखील कारणीभूत आम्ही आहोत, कारण त्यामध्ये देखील गुन्हेगारी शिरलेली आहे. मग गुन्हेगारीचा कसा बिमोड करता येईल ते देखील आम्ही सर्व ग्रामस्थांनी पाहिलं पाहिजे. एकने अनेक गोष्टी आहेत. आज आपण जर विचार केला, आज आमचे दिवस गेलेले आहेत, परंतु पुढच्या पिढीचे दिवस अतिशय वाईट आहेत हे मला दुर्दैवाने सांगावं. नवीन दर्शन रांग कोट्यवधींचा खर्च करून त्या बाजूला नेण्यात आली, मात्र त्याचा फायदा किती आणि तोटा किती याच्यावर काही अशी उपाययोजना करता येऊ शकते का? गर्दी असल्यानंतर तिकून साई भक्तांना जायला लावणे आणि कमी गर्दी असताना इकून एखादं गेट चालू करणे, अशी काही लोकांची चर्चा शिर्डीतील काही भागात सुरू असते. काय नेमकं तुम्हाला याबाबत काय वाटतं का? असं बदल करता येऊ शकतो का काही? मुळातच दर्शन रांग ही पूर्णपणे चुकीची झालेली आहे. यातील मात्र शंका नाही आहे. खरं तर साईबाबांचा लाखो करोडो रुपये त्या ठिकाणी खर्च झालेले आहेत. मग आता त्या दर्शन रांग सुधारणा करण्यासाठी काय केलं पाहिजे? यासाठी आता अधिकारी आहेत साईबाबा संस्थाने, त्यांच्याकडे चांगले बुद्धिजीवी लोक आहेत, अधिकारी आहेत, त्यांचा विचार तुम्ही केला पाहिजे. चारी जे दर्शन रांग आहे ते 4 ठिकाणी एक्झिट आणि ओपन ठेवलं पाहिजे. ही गर्दी खेळती राहिली पाहिजे. गर्दी केवळ तुम्ही नगर मनोहर रोडच तुम्ही पॅक केला तर आमचं जे पूर्वेकडचं गाव आहे, 60-70% गाव आमचं पूर्वेकडं आहे, ते आज निर्मनुष्य झालं आहे. त्या ठिकाणी साई भक्त येत नाही आहे. छोटे मोठे व्यावसायिक जाऊ द्या, आमच्यासारखा मोठा व्यवसाय देखील मेतकुटीला आलेला आहे. त्याच्यामुळे खरं तर या गोष्टीचा विचार सर्व नेते मंडळींनी करावा असं मला वाटतं. आणि या नेते मंडळींना जाग आणण्यासाठी युवकांची एक वैचारिक बैठक असावी, युवकांमध्ये क्रांतीची ज्योत पेटली असावी. कारण तुम्हाला सांगतो, आज आमचे दिवस गेले हो. आज आम्ही 40-50 वर्षे झालो आहोत. आमच्या मुलाबाळांचं काय, येणाऱ्या पिढीचं काय, त्याबरोबर या पिढीबरोबर येणाऱ्या साई भक्ताची देखील सुरक्षा, दर्शन व्यवस्था, या सर्व गोष्टींचा विचार या ठिकाणी घेतला जावा असं मला वाटतं. शिर्डीत येणारे साई भक्त यांच्यावरच सर्व अर्थकारण अवलंबून आहे आणि साईबाबांचा भक्त हाच या शिर्डीची शान आहे. बाबांना सुद्धा त्याच्यामुळं शोभा आहे. बाबांच्या दर्शनासाठी आलेल्या साई भक्ताची सुरक्षितता काय वाटतं याच्याबाबत? कितपत आपण गंभीर आहोत किंवा प्रशासन किती गंभीर आहे? मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की शिर्डी नगर परिषद, शिर्डी पोलीस स्टेशन, साईबाबा संस्थान, शिर्डी ग्रामस्थ ह्या 4 सूत्रांनी जर एकत्र आले तर अतिशय सुंदर असं साई भक्तांना देखील वातावरण निर्माण होईल. शिर्डी इथं सुरक्षित आहे.
मी असं म्हणत नाही का असुरक्षित आहे, अतिशय आता येणारा साई भक्त रात्री 2-2, 3-3 वाजता मुक्तपणे या शिर्डीमध्ये संचार करू शकतो. ही साईबाबांची ताकद आहे, ही साईबाबांची श्रद्धा आहे. गालबोट लागतं, गुन्हेगारी आहे, परंतु जे बाहेरचे लोक या ठिकाणी आलेत उदरनिर्वाहाच्या दृष्टिकोनातून, त्याच्यामुळं निश्चितच या ठिकाणी गुन्हेगारी वाढलेली शिर्डीत, यातील मात्र शंका नाही. मग यामध्ये परत पॉलिशवाल्यांचा विषय येतो. पॉलिशवालेमध्ये देखील वेगळा विषय असतो, कारण त्यांना इझी मनी मिळतो, त्या ठिकाणी गुन्हेगारी आहे. परंतु एक नाण्याची दुसरी बाजू पाहिली तर अनेक चांगले साई भक्त म्हणजे पॉलिशवाले देखील आज शिर्डीमध्ये काम करत आहेत, जे साई भक्तांना व्यवस्थित गाईड करतायत, तसं पण आहे. परंतु दुर्दैवानं शिर्डीची पूर्णपणे सगळ्याच बाबतीमध्ये जी घडी आहे ती विस्कटलेली आहे. आणि या विस्कटलेल्या घडीचं काम कोण करल तर युवक करल असं मला वाटतं. त्याच्यामुळे युवकांची सांगड ही व्यवस्थित राहिली पाहिजे, वैचारिक देवाणघेवाण झाली पाहिजे. वैचारिक देवाणघेवाण झाली तर त्याच्यातून कुठंतरी आपण एक अंतिम निर्णयापर्यंत पोहोचू आणि एक शिर्डीला चांगल्या प्रकारचं अर्थकारण परत कसं होईल शिर्डीचं. कारण आपण किती जरी नाटकं केले तर आज आपण या ठिकाणी बघतोय की अनेक सगळेच व्यावसायिक आर्थिकदृष्ट्या अतिशय वाईट अवस्थेमध्ये आहेत. शिर्डी पोलीस स्टेशनचा जो स्टाफ आहे, शिर्डी पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांची अपुरी जी संख्या आहे याबाबतसुद्धा अनेकदा चर्चा झाली, अनेकदा मंत्री महोदयांपर्यंत पण पोचले, मात्र ती संख्या काय केल्या वाढत नाही. अजितदादा पवार ज्यावेळेस उपमुख्यमंत्री होते त्यावेळेससुद्धा त्या पोलीस स्टेशनच्या इमारतीचं उद्घाटन झालं, इतकी मोठी इमारत झाली, मात्र ती संख्या अजूनही पाहिजे तेवढं संख्याबळ मिळत नाही आहे. आणि शिर्डीत वाढणारी गुन्हेगारी, कधी कोयत्याने हल्ले होत्या, कधी चाकू हल्ले होतात, त्यानंतर चेन स्नॅचिंग हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. मोटरसायकल चोरी ही बऱ्यापैकी आळा बसलेला आहे. आणि शिर्डीतील अनेक जवळपास 21 चौकांमध्ये CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत, चांगल्या उच्च प्रतीचे. त्या कॅमेरे कार्यान्वित झाले की नाही याबाबतच अजून साशंकता आहे. आणि त्या कॅमेरा बसवून नेमकं प्रशासनाने काय साध्य केलं, आत्तापर्यंत किती चोर पकडले गेले किंवा किती साई भक्तांना त्याचा फायदा झाला, ग्रामस्थांना फायदा झाला, याबाबत काय वाटतं आपल्याला, असं काही झालं आहे का? खरं तर शिर्डी पोलीस स्टेशन हे अतिशय मोठं आणि भव्य दिव्य आहे. बाबांच्या कृपेनं या ठिकाणी आपण वासाहत पाहिली, त्यांना मिळणाऱ्या सुविधा पाहिल्या पोलिसांना, तर अतिशय चांगल्या प्रकारे सुविधा या ठिकाणी आहेत. परंतु दुर्दैवानं पोलिसांकडून म्हणावं तसं काम या ठिकाणी होत नाही. ते पण आपण एक गोष्ट निदर्शन आणू शकतो. खरं तर आज सुदैवानं आपण पाहतो की अतिशय चांगले अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. तुम्हाला उदाहरण सांगतो, साईबाबा संस्थांमध्ये आता माळी साहेब म्हणून त्यांनी चार्ज घेतलेला आहे, सुरक्षा अधिकारी आहेत. अतिशय चांगलं काम त्या माणसाचं आहे, पोटतिडकीनं तो काम करतो आहे. अनेक गुन्हेगार त्यांनी अंगावर घेतले देखील आहेत. आज मध्यंतरीच्या काळात जे रामनवमी उत्सव झाला त्यामध्ये एकसुद्धा पिक पॉकेटिंग झाली नाही, हे श्रेय देखील आपण पोलीस अधिकाऱ्यांना दिलं पाहिजे असं मला वाटतं. चांगल्या गोष्टीचा 100% शिर्डी ग्रामस्थ म्हणून आम्ही त्यांचा सत्कार करू, परंतु चुकीचं काम केलं तर देखील आम्ही शिर्डी ग्रामस्थ तोंडावर बोलणारे आहोत, हे सर्व अधिकाऱ्यांना माहिती आहे. आज खरं विचार केला तर आपण जो मुद्दा उचलतो अतिशय बरोबर उचलला. कारण एवढं मोठं शिर्डी पोलीस स्टेशन आहे, इन्फ्रास्ट्रक्चर एवढं मोठं आहे, इमारत एवढ्या मोठी आहे, परंतु आज त्या ठिकाणी अपुरे पोलीस आहे. त्या वाहतूक व्यवस्था पाहिली एकदम कमी पोलीस स्टेशन हे आहेत, वाहतूक पोलीस आहेत. आणि आमच्या शिर्डीमधलं सगळ्यात निष्क्रिय असेल तर वाहतूक पोलीस आहे. आज तिथं साई भक्तांना त्रास दिला जातो, परंतु जे अवैधरित्या या ठिकाणी वाहतूक करणारे वाहन आहेत त्यांना मुभा आहे आमच्याकडं. परंतु जे साई भक्त आहेत, जो लांबून येतो, मग तुम्ही एखादा साई भक्त जर ॲड्रेस विचारत असेल, मग लगेच त्याचा फोटो काढून घ्यायचा, त्याच्यावर चार्ज फाडायचा, त्याच्यावर पावत्या फाडायच्या. एक ना अनेक त्रास ह्या वाहतूक विभागाच्या माध्यमातून साई भक्तांना दिले जातो. हे खरं आहे. परंतु मागच्या काळात गुलाब पाटीलांसारखा एक चांगला पोलीस अधिकारी होता वाहतूक शाखेमध्ये, चांगलं काम केलं, शिर्डीकरांनी त्याला डोक्यावर घेतलं. परंतु जे चुकीचं काम करतात त्यांना देखील आम्हाला सांगावं लागतं की बाबा तू चुकीचं काम करतो आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की आमच्या शिर्डीकरांनी जर एक वर्जमूठ एकत्र केली, शिर्डीकर एकत्र झाले, तर आपण सगळ्यांना सरळ करायची धमक शिर्डीकरांमध्ये हा इतिहास आहे. कारण ही ऐतिहासिक भूमी आहे आणि सद्गुरू साईबाबांची कृपा एवढी आहे आमच्यावर की आम्ही मुख्यमंत्र्यांना अतिशय इझिली भेटू शकतो. ही साईबाबांच्या कृपेनं शिर्डीकरांची जमेची बाजू आहे असं मला वाटतं. शिर्डीतले जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांना एकतर पहिले व्यवसाय नाही,
आणि ते कुठंतरी बसून आपलं पथारीवर व्यवसाय करत असतात. मात्र अतिक्रमण त्यांचा आरोप असा आहे की आम्ही पावती फाडतो नगरपालिकेची आणि पावती फाडून झाल्यानंतर बरोबर अतिक्रमण पथकाची गाडी येते आणि आम्हाला तिथून हटवून देते. मग फक्त पावती फाडण्यापुरतंच आम्हाला बसून दिलं जातं. आम्हाला देशोधडी लावायचं काम नगरपालिकेकडून होतं आहे का काय, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली आपल्याकडे. खरं तर पथविक्रेत्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही डॉक्टर सुजय विखे यांची भेट घेतली मध्यंतरीच्या काळात. त्यांनी देखील या शिर्डीच्या या परिसरात त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्यांना पण देखील अवलोकन केलेलं आहे त्यांनी की या ठिकाणी पथविक्रेत्यांना खूप त्रास होत आहे. आज मी ज्या प्रभागात काम करतो, लक्ष्मीनगर असेल, त्या प्रभागामध्ये जवळपास 70% लोक हे गरीब लोक आहेत, गरीब कुटुंबातले आहेत. उदरनिर्वाहासाठी त्यांना फुटपाथवर बसण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, कारण परिस्थिती तशी आहे. दुसरा बाजू विचार केला, अनेक उपनगरं आहेत शिर्डीमध्ये. मग ते आंबेडकर नगर असेल, कालिका नगर असेल, गणेशवाडीचा काही परिसर असेल, लक्ष्मीनगर असेल, अशा अनेक परिसरामध्ये गोरगरीब कुटुंब उदरनिर्वाह करतात ते फुटपाथवर. मग या फुटपाथवर आज नाही, हे पहिल्या वर्षानुवर्षापासून शिर्डीमध्ये चालू आहे. तीर्थक्षेत्र आहे, स्वाभाविकमध्ये तीर्थक्षेत्र असल्यामुळे तिथे हार प्रसाद फुलं येणार, तिथं आणि वेगळ्या गोष्टी येणार, मंदिरामध्ये जे गोष्टी चालतात ते येणार, ज्या हातावर फुलं विकतात ते मुलं येणार, स्वाभाविकपणे सगळ्या गोष्टी येणार. गाव म्हटलं तर सगळ्या स्तराचे लोक येतात. मग या सगळ्या स्तराच्या लोकांना न्याय कसा दिला हे प्रशासनाने ठरवलं पाहिजे असं मला वाटतं. खरं तर प्रशासनाने अतिशय मन मोठं करून या पथविक्रेत्यांना हॉकर झोन उपलब्ध करून दिले पाहिजेत. या हॉकर झोनच्या माध्यमातून त्यांना संध्याकाळी 3 तास, सकाळी 3 तास असे एक वेळ ठरवून दिली पाहिजे. सगळ्या गोष्टी होतात. परंतु जर आपल्या मनाची तयारी असेल आणि आपलं मन जर खरंच स्वच्छ असेल लोकांच्या बाबतीत, किंवा पोटतिडकीनं आपण देखील त्यांच्या व्यवसायाला हातभार लावायचा असेल, हा एक व्यवसायाला हातभार लावायचाच प्रकार आहे, तर मग आपण निश्चित एक चांगल्या प्रकारचं वातावरण शिर्डीमध्ये निर्माण करू शकतो आणि गुन्हेगार मुक्त शिर्डी देखील आपण करू शकतो असं मला वाटतं. दादा, आपण राजकारणी आहात, उपनगराध्यक्ष पद भूषवलेलं आहे. तुम्ही म्हणता माझा जो प्रभाग आहे, माझ्या प्रभागात जे परिसर येतो, उपनगर येतात, लक्ष्मीनगर असेल, आंबेडकर नगर असेल, या तुमच्याच उपनगरामध्ये गरीब लोक राहतात. तुम्ही तुमच्या तोंडाने सांगताय दादा. मग तुम्हाला असं कधी वाटलं नाही का त्यांना आत्तापर्यंत एखाद्या ठिकाणी तुम्ही कुठंतरी कामाला लावायचं किंवा त्यांना व्यवसायाला आत्तापर्यंत ठोस असं त्यांना गरिबापासून श्रीमंत करण्याचं काम हे लोकप्रतिनिधीचं नाही का? MIDC येणार म्हणून तुम्ही घोषणा करता आणि त्याचं पाठपुरावा होत नाही आणि काहीच होत नाही. काय झालं त्या MIDCचं, असं प्रश्न आम्हाला लोक विचारत असतात. का बा फक्त घोषणा झाली आणि आता ते परत थंड बासनात पडलं आहे का? मग तुमची ही जबाबदारी नाही का त्याचं पाठपुरावा करणे आणि ह्या युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे? खरं तर मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की या शिर्डीच्या सगळ्या जबाबदारीला आम्ही जबाबदार आहोत, कारण आमचीच राजकीय उदासीनता कुठतरी समोर येते. आपण जो प्रश्न केला बेरोजगारीचा, वेळोवेळी मी साईबाबा संस्थांमध्ये एखादी भरती निघाली तर हे जे गोरगरीब आमची मुलं आहेत, जे सुशिक्षित आहेत, त्यांना कामधंद्यासाठी आम्ही त्या ठिकाणी लावत असतो. तुम्हाला दुर्दैवानं सांगावं लागेल, जे BSc वगैरे जे ग्रॅज्युएट झालेले लोक आहेत, ग्रॅज्युएट जाऊ द्या, जे पोस्ट ग्रॅज्युएट झालेले लोक आहेत, ते देखील आज या ठिकाणी आरोग्यामध्ये, स्वच्छतेमध्ये काम करत आहेत. इतकी वाईट अवस्था आज झालेली आहे युवकांची. म्हणूनच आज शिर्डीमध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण आणि किंवा MIDC आली. तुम्ही म्हणता MIDC विषय काढला, MIDC या ठिकाणी आलीच पाहिजे असं आमची धारणा पहिल्यापासून आहे. आता डॉक्टर सुजय विखेंच्या माध्यमातून MIDC होती आहे, आम्ही ऐकतो आहे आणि ती पण लवकर साक्षात येईलच. परंतु या ठिकाणी लवकर जर MIDC आली तर निश्चितच आपण पाहतो. मग तुम्ही एका ठिकाणी हार प्रसाद फुलं बंद केलेत, युवकांच्या हाताला काम नाही आहे, मग त्या ठिकाणी तुम्हाला MIDC पाहिजे, पूरक व्यवस्था तर पाहिजे तुम्हाला. जर तुम्ही एक गोष्ट बंद करायचं तर तुम्हाला दुसरी गोष्ट खुली करावी लागेल. एवढं मोठं यासाठी आपल्याला दूरदृष्टिकोन ठेवायला, मी मगाशी सांगितलं की आपल्याला दूरदृष्टिकोन ठेवून निर्णय घ्यायला हवेत असं मला वाटतं या ठिकाणी. असं वाटतं या सर्व परिस्थितीला जबाबदार आपण स्वतः नेते मंडळी असं आपण म्हणत आहात, स्वतः कबूल केलेलं आहे. आणि यापुढील काळात आता कशा पद्धतीने एक व्यक्ती जवळपास 30 ते 40 किलोमीटरवरून येऊन इथं वॉटर पार्क उभं करतो, साई तीर्थ थीम पार्क उभं करतं. माझा स्वतःचा अनुभव सांगतो. परवाच्या गर्दीच्या दिवशी माझे ओळखीचे 3 ठिकाणचे कुटुंब आले.
आणि त्यांना म्हटलं बा दर्शनाचं, ते म्हणणे आम्ही दर्शनाला नाही आलो, फक्त आम्ही तिथं वॉटर पार्क एन्जॉय करायला आलो. मग असा एन्जॉय काहीतरी साई भक्त थांबतील असं काहीतरी करायसाठी आपण प्रयत्न या पुढील काळात करणार आहात का? मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की श्री साईबाबा संस्थानच एकमेव असं एक आपल्याकडं मोठी संस्था आहे की या सगळ्या गोष्टी उपाययोजना करू शकते. मग त्यात लेझर शो असेल, मोठमोठे उद्यानं असतील, त्याचबरोबर इमॅजिका वर्ल्डसारखे मोठमोठे लहान मुलांसाठी खेळण्याचे प्रकार असतील. असे जर मोठमोठे प्रकल्प शिर्डीमध्ये आले तर त्याला अर्थकारणाला पुन्हा चालना मिळेल. यासाठी गरज आहे ती मानसिकतेची. आणि प्रॉब्लेम दुसरा सगळ्यात महत्त्वाचा काय आहे की जोपर्यंत साईबाबा संस्थान कायद्याच्या चौकटीत आहे, न्यायालयाच्या चौकटीत आहे, तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा प्रोजेक्ट या ठिकाणी पूर्ण होणार नाही. त्याला पण अनेक गोष्टींची पूर्तता करावी लागते कायदेशीर दृष्ट्यानं. यामुळे सर्व शिर्डी ग्रामस्थांनी एकत्र येऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ज्यांना त्यांना भेटून शिर्डी साईबाबा संस्थांची विश्वस्त व्यवस्था पुन्हा कार्यान्वित करणे, त्याचबरोबर या ठिकाणी विश्वस्त मंडळ नेमणे, त्या विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून पुन्हा रखडलेले प्रकल्प चालू करणे, जे बेरोजगारांचे जे आमचे युवक आहेत त्यांच्या हाताला काम मिळावं म्हणून काम करणे. आता शैक्षणिक आपण संकुल पाहिलं आहे, धुळकात पडलं आहे. एवढ्या मी तुम्हाला तेच सांगतो, आज मोठमोठ्या बिल्डिंग आहेत, परंतु या बिल्डिंगा बाबांच्या झोळीत पडलेल्या दानाच्या स्वरूपात आहेत, परंतु आज ठिकाणी बेवारसरित्या पडलेल्या आहेत. आज त्या ठिकाणी शैक्षणिक संकुल कोट्यवधी रुपये खर्च करून केलेलं आहे. अतिशय सुंदर असं एखाद्या युनिव्हर्सिटीला लाजवल इतकी छान इमारत आहे आज या ठिकाणी आहे, परंतु ती धूळ खात पडली. म्हणून तुम्हाला तेच सांगतो, दुर्दैवाने सांगतो की आज पण त्या ठिकाणी शिक्षक नाही. सगळं आहे, शिक्षक नाही, हॉस्पिटल आहे, डॉक्टर नाही. ही जे परिस्थिती जर आपल्याला बदलायची असेल तर आपल्याला आम्हा शिर्डीकरांना कुठेतरी बसून आमची वैचारिक मांडणी करून किंवा वैचारिक देवाणघेवाण करून आता कुठेतरी आम्हाला ठोस निर्णय घ्यावे लागतील असं मला वाटतं. आज माझं जमत नाही, तुमचं जमत नाही, किंवा माझं तुमचं जमत नाही. आता हा रागरोष आपण थोडा साईडला ठेवला पाहिजे. मी तुम्हाला नाही म्हणत आहे, आमच्या शिर्डी ग्रामस्थांच्या म्हणतो आहे की आपण कुठेतरी एकत्र यायला पाहिजे ग्रामस्थ म्हणून, आणि कुठेतरी एक चांगलं वातावरण. कारण आता येणाऱ्या पिढीसाठी आपल्याला चांगलं काम करायला पाहिजे. पिढ्यानपिढ्या जर आपल्याला चांगलं काम करायचं असेल आणि शिर्डीचा नावलौकिक आपला असाच ठेवायचा असेल, साई भक्तिमय वातावरण आपल्याला असं ठेवायचं असेल तर आपल्याला निश्चित कुठेतरी विचार करायला पाहिजे. आणि यासाठी आपल्याला विचार करण्याबरोबर ते विचार कृतीत कसे आणता येतील ते देखील खूप महत्त्वाचं आहे. उगाच बोलण्यात अर्थ नाही असं मला वाटतं. साई कॉम्प्लेक्समध्ये मोठ्या प्रमाणात दुकानं आहेत, परंतु त्या ठिकाणी अनेक असे युवक आहेत की जे आपल्या शिर्डीच्या अर्थकारणाला वेगळी कलाटणी देऊ शकतात, मात्र व्यवसाय नसल्यामुळे त्यांची सुद्धा विचार क्षमता जवळपास संपलेली आहे. ते निराशेच्या गर्तेत गेले. काही गुन्हेगारी प्रवृत्तीत आपल्या इथले तरुण गेलेले आहेत. अशाच एका प्रकारात एका तरुणाला मी विचार कशाला करू, काहीतरी मेहनतीचं काम कर. त्यांनी उदाहरण दिलं का माझी आई रस्त्यावर बसून आणि मनुके विकत असताना तिचे मनुके लातानी उडून दिले आणि नगरपालिकेने इतका त्रास दिला का मग मला सुद्धा व्यवसाय करायला जागा ठेवली नाही. मग मी गुन्हेगारी करू नाही तर दुसरं काय करू. माझ्या आईवडिलांना पण व्यवसाय करून देत नाही, मला पण करून देत नाही, आणि कोणी नेते पण लक्ष देत नाही. अशा तरुणांना तुम्ही काय आवाहन कराल नेमकं आजच्या या माध्यमातून, आणि ग्रामस्थांना काय आवाहन कराल ही परिस्थिती बदलण्यासाठी? आमच्या शिर्डीकरांचं एक सकारात्मक एक प्लस पॉईंट असं आहे की आमच्या शिर्डीतले युवक अतिशय प्रामाणिक आणि स्वच्छतेनं काम करतात. आणि साई भक्तांमध्ये साईबाबा शोधणारे लोक आमचे युवक आहेत, हे मान्यच केलं पाहिजे. शॉपिंग कॉम्प्लेक्स त्याचंच उदाहरण आहे. शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये अनेक युवक या ठिकाणी काम करतात आणि आपलं बिचारे दुकान जरी छोटं असेल परंतु त्या ठिकाणी 24 तास काम करण्याची ताकद ही साईबाबा त्यांना देत असतो आणि प्रामाणिकपणे ते काम करत असतात. परंतु त्या ठिकाणी परत येतं आवच्या सव्वा दुकानदाराचे कर, भाडं, त्याच्यामुळं दुकानदार पूर्णपणे दबलेला आहे. मग दुकान चालू करायचं म्हटल्यावर बँकेचं कर्ज, हे सगळं कर्ज, येणारा टॅक्स, यामुळं युवक खरं तर दाबला गेलेला आहे आणि त्याचं पुनर्वसन हे गुन्हेगारीमध्ये येतं आहे असं मला वाटतं. जर तुम्ही सुबत्ता तुमच्याकडं असतील, जर तुमचे धंदे पाणी आज व्यवस्थित चालू राहिले तर निश्चितच गुन्हेगारी होणार नाही. गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी आपल्याला युवकांच्या हाताला काम द्यावं लागेल, परंतु काम द्यायचं म्हटलं तरी असं अनेक अडचणी या शिर्डीमध्ये निर्माण झालेल्या आहेत. त्याचमुळे तुम्हाला सांगतो या सगळ्या गोष्टींना एकत्र करून जर आपल्याला सगळ्या घडी जर बसवायची असेल, मग ती फुटपाथपासून ते 5 स्टार हॉटेलपर्यंत सगळ्या लोकांची, आज साईबाबा हा सगळ्यांना घासघास वाटून देतो आहे.
असं नाही की मलाच जास्त देतो की त्याला कमी देतो. आणि आपली देखील मानसिकता अशी पाहिजे, आज माझं पोट भरतं आहे ना, मग समोरच्याचं देखील पोट भरलं पाहिजे. ही भावना जर आपण शिर्डीकर म्हणून ठेवली तर आपण एक चांगलं वातावरण शिर्डीमध्ये होईल ना, वेळ लागणार नाही. परंतु जर खरंच आपली अशी भावना आपण ठेवली, सकारात्मक आणि पॉझिटिव्ह जर विचार आपण आपले ठेवले तर निश्चित चांगले दिवस येतील. आणि चांगले दिवस यायला वेळ लागणार नाही. बाबांची महती एवढी आहे की आज जर गर्दी कमी झाली, उद्या गर्दी वाढेल. परंतु जर आपण आपल्यात जर बदलच केला नाही तर ती गर्दी तरी कशी वाढेल, हा देखील विचार खरं तर शिर्डीकरांनी करावा असं मला वाटतं. साई भक्त इथं आल्यानंतर एक दिवसच्या पुढं थांबायला तयार नाही आणि त्यामुळेच इथलं अर्थकारण बिघडल्याचं काही लोकांचं मत आहे. आपल्याला काय वाटतं याबाबत? साईबाबा हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचं तीर्थक्षेत्र आहे. म्हणजे बाबांची महती ही देशात नाही तर परदेशात देखील आहे. त्याच्यामुळे केंद्र शासनाच्या माध्यमातून किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी विमानतळ झाले, या ठिकाणी रेल्वे आल्यात, म्हणजे दळण समृद्धी महामार्ग आला आहे. आता नगर मनमाड रोड सुदैवानं चांगला होतो आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची ओघ आहे. आणि परंतु व्यावसायिकदृष्ट्या हे लोक थांबत नाहीत, हे लोक लगेच जातात. याच्यामुळं देखील युवकांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आता येणारा भाविक आहे हा बाबांच्या दर्शनाव्यतिरिक्त त्याच्याकडे दुसरा पर्याय नाही. त्याच्यामुळे आपण देखील आपली कल्पना वापरून, कल्पदृष्ट्या वापरून या ठिकाणी भाविक कसा थांबेल यासाठी देखील आपण विचार केला पाहिजे. त्यासाठी 4-5 मोठे उद्योजक असतील, मोठे व्यावसायिक असतील, त्यांनी एकत्र येऊन मालपाणीसारखे प्रोजेक्ट राबवले पाहिजेत. आज तुम्ही विचार केला, मालपाणी वॉटर पार्क आणि मालपाणीचं थीम पार्क अतिशय व्यवस्थित चालू आहे त्यांचं. त्यांच्याकडे काही कमी नाही आहे. आज केवळ वॉटर पार्कमध्ये खेळण्यासाठी लोक येत आहेत. 1000 1200 लोक तिकीट त्या ठिकाणी काढत आहेत. त्यांना काहीच अडचण नाही. त्याच्यामुळे नेत्यांची देखील मानसिक उदासीनता आपण बाजूला केली पाहिजे किंवा त्यांनी देखील मानसिक उदासीनता केली पाहिजे. सुदैवानं तुम्हाला सांगतो, आमच्या शिर्डीतले सर्व नेते मंडळी मोठे अतिशय प्रामाणिकपणे साईभक्तांशी काम करत असतात. साईभक्ताच्या बाबतीत त्यात कोणताही छक्के पंजे त्यात करत नाहीत. आणि एक आमच्यासाठी की बाब चांगली आहे की आम्ही सर्व लगेच एकत्र येतो. मग हा कोणत्या पक्षाचा, हा कोणत्या याचा, हा कोणत्या घटकाचा, तो विषय अजिबात नसतो. त्याच्यामुळे शिर्डीकर होऊन मला त्याचा खूप अभिमान आहे की एक शिर्डीकर होऊन आम्ही एका मंचावर, साईबाबांच्या मंचावर एकत्र येत असतो. आज हा साईबाबांचाच मंच आहे आपल्या माध्यमातून असं मी मानतो. कारण आज आपण अतिशय तिडकीनं या शिर्डीच्या संपूर्ण परिस्थितीचा तुम्ही आढावा घेतात. तुम्ही देखील एक सर्वसामान्य व्यावसायिकात मला माहिती आहे. आपल्या देखील सर्वसामान्य व्यावसायिकांच्या अडचणी माहिती आहेत. यासाठी आपण या सर्व व्यावसायिक अडचणीतून कसं बाहेर काढता येईल किंवा या सर्व साई भक्तांना देखील कसं सुकर दर्शन देण्यात येईल याबाबत देखील आपण कुठतरी वैचारिक बैठक घडू असं मला वाटतं. धन्यवाद दादा. आज शिर्डीतील कमी झालेली गर्दी आणि त्यामुळे बिघडलेलं अर्थकारण याबाबत आपण छोटासा प्रयत्न केला. काय एखादा आपल्या गावातील भूमिपुत्र जे आहेत, अनेक लोक आहेत की ज्यांना साईबाबा संस्थान, साईबाबांचे भक्त आणि शिर्डी आणि त्यातील व्यावसायिक यांच्याबाबत त्यांना ती काळजी असते की बाबा हे ज्या पद्धतीने इथं राजकारण, अर्थकारण, समाजकारण होतं आहे याबाबत त्यांची उदासीनता आणि ते कुठंतरी बदल व्हावा. इथं आर्थिक सुबत्ता, या ठिकाणचं वातावरण पुन्हा पहिल्यासारखं व्हावं यासाठी अनेक जण प्रयत्नशील आहेत. त्यातीलच एक निलेश दादा, आणि त्यांनी आपल्या भावना साई न्यूजकडे व्यक्त केल्या आणि त्यावर उपायसुद्धा सांगितले. यापुढील काळात आपण असेच अनेक लोकांचे याबाबत मत, भावना व्यक्त त्यांना करायला लावून आणि शिर्डीची आर्थिक सुबत्ता पुन्हा पहिल्यासारखी गतवैभव प्राप्त कसं होईल यासाठी प्रयत्न करू. प्रशांत अग्रवाल, साई न्यूज, शिर्डी. खुशखबर. श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा. सुरुवात फक्त 11.50 लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. सर्व सुविधायुक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. डिसेंबर 2024ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात. तेव्हा त्वरा करा,
आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा.